एकनाथ शिंदेंसोबतचे 12 आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार असं वक्तव्य असीम सरोदे यांनी केलं आहे आणि या वक्तव्यानंतर आता आमदार कल्याणकर यांनी असीम सरोदेंना नोटीस देखील पाठवली आहे। तर ठाकरे गटाकडे नेते नाहीत, त्यामुळे नवीन पोपट समोर आले आहेत। संजय सिरसाट यांनी सरोदे यांच्यावर हा जोरदार निशाणा साधलाय। सरोदेंनी नोटीसवर उत्तर न दिल्यास अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं देखील संजय सिरसाट यांनी म्हटलंय। आमची मीटिंग झाली आहे पालघरला निर्भय बनूची, कदाचित त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं असेल परत चला त्याच्यामध्ये शिवसेनेमध्ये। श्रीनिवास वनगा पालघर, लता सोनवणे चोपडा, महेंद्र दळवी अलिबाग, आमदार प्रकाश सर्वे मागाठाणे, बालाजी कल्याणकर नांदेड उत्तर, चिमणराव पाटील एरंडोल, प्रदीप जयस्वाल औरंगाबाद मध्य, उदयसिंह राजपूत कन्नड संभाजीनगर, महेश शिंदे कोरेगाव सातारा, प्रकाश आबिटकर राधानगरी कोल्हापूर, हे 12 जण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये परत शरण येण्यासाठी तयार आहे। कारण की त्यांना लक्षात आलं आपलं या माणसासोबत भविष्य नाही, ज्याला ठाणे जिल्ह्याच्या बाहेर काही ओळख नाही। उबाटा गटाकडे आता नेते नसल्यामुळे हे असे नवीन पोपट असं रोज यायला लागलेले आहेत आणि हे पोपट आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी असे महाभयंकर काहीतरी स्टेटमेंट करून स्वतःला मीडियाच्या समोर कसं येता येईल याचा प्रयत्न करतायत। परंतु त्यांनी जी काही नावं वाचून दाखवली त्याबद्दल आम्ही त्याला लीगली नोटीस पाठवलेली आहे। 2 दिवसात जर त्यांनी उत्तर दिलं नाही तर अब्रू नुकसानीचा दावा त्याच्यावर दाखल केला जाणार आहे, म्हणून आज त्यांना नोटीस सुद्धा देण्यात आलेली आहे।